नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हा डोरा केक बनवण्यासाठी मी अंडी, बटर, तेल काहीही वापरलं नाही. तरीही तुम्ही याचा कलर बघू शकताय, याचं टेक्स्चर बघू शकताय. हा डोरा केक खूप सॉफ्ट आणि स्पंजी झाला आहे. हा डोरा केक बनवण्यासाठी फक्त 10 मिनिट लागतात. एकदम फटाफट होतात आणि हे बनवण्यासाठी खूप जास्त सामानही लागत नाही. बनवायला तर अगदी सोपे आहेत. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक मोठा बाउल घेतलेला आहे, त्यावरती ही चाळण ठेवलेली आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा कप मैदा आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घालायचं आहे. इथे तुम्ही फक्त गव्हाचं पीठही वापरू शकता किंवा फक्त मैद्यापासूनही हे बनवू शकता. पण फक्त गव्हाच्या पिठापासून बनवला तर त्याला गव्हाच्या पिठाची चव येऊ शकते. म्हणून अर्धा कप मैदा आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आता यामध्येच आपल्याला अर्धा कप पिठी साखर घालायची आहे. सोबतच पाव कप मिल्क पावडर, कोणत्याही कंपनीची मिल्क पावडर तुम्ही इथे वापरू शकता. सोबतच यामध्ये अर्धा टीस्पून बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा घालायचा आहे. आता हे सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे. आता जर तुमच्याकडे पिठी साखर नसेल तर साधी साखर तुम्ही मिक्सरला फिरवून बारीक करून घेऊन मग ती अर्धा कप यामध्ये वापरू शकता. इथे तुम्ही दूध पावडरऐवजी 3 टेबलस्पून कंडेन्स मिल्कही वापरू शकता. दूध पावडर किंवा कंडेन्स मिल्क यामध्ये घालणं खूप महत्त्वाचं आहे. तसंच हे सगळं चाळून घेणंही खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे पिठी साखरमध्ये किंवा दूध पावडरमध्ये गुठळ्या असतील तर त्या मोडल्या जातील. सगळं कोरडं साहित्य चाळून घेतलं. आता हे सगळं साहित्य परत एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे. इसेन्स घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. सोबतच यामध्ये चिमूटभर मीठही घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातलं की त्याची चव अजून इन्हान्स होते. सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 कप रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलेलं आहे. आता यातील थोडं थोडं दूध घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि रिबन कन्सिस्टन्सीचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. एकाच वेळी सगळं दूध घालायचं नाही, तर थोडं थोडं दूध घालून मिक्स करून घ्यायचं. म्हणजे यामध्ये गुठळ्या होणार नाहीत आणि जरी गुठळ्या झाल्या तर त्या व्यवस्थित मोडता येतील. तसंच थोडं थोडं दूध घातल्यामुळे बॅटर बनवण्यासाठी दुधाचा अंदाजही येईल. तसंच हे बॅटर बनवताना आपल्याला एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे. तर इथे मी थोडं थोडं दूध घालून एकाच दिशेने फेटून हे असं रिबन कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून घेतलेलं आहे. छान असं बॅटर तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. हे असं रिबन कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवण्यासाठी मला 1 कपापेक्षा थोडं कमी म्हणजे एका कपातील साधारण 2 चमचे दूध शिल्लक राहिलेलं आहे. मैद्याच्या क्वालिटीनुसार किंवा तुम्ही फक्त गव्हाचं पीठ वापरणार असाल तर दुधाचं प्रमाण थोडं एखाद दुसरा चमचा कमी जास्त लागू शकतो. पण लक्षात ठेवा की आपल्याला रिबन कन्सिस्टन्सीचं बॅटर हवं आहे. छान असं बॅटर तयार झालेलं आहे. आता हे बॅटर तव्यावरती किंवा पॅनवरती घालण्यासाठी असं एखादं कप किंवा एखादी वाटी किंवा एखादं भांडं सेट करा आणि त्यानेच पॅनकेक घालून घ्या. म्हणजे सगळे पॅनकेक छान एकसारखे होतील. आता आपण लगेचच पॅनकेक बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी गॅसवरती एक नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅन खूप गरम करायचं नाही, तर हलकं गरम करून घ्यायचं आहे. आता तव्यावरती अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आहे. ते पसरून घ्यायचं आहे आणि कॉटनच्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने हे सगळं तेल पुसून घ्यायचं आहे. म्हणजे ज्यावेळी आपण तव्यावर पॅनकेक घालू त्यावेळी ते तव्याला चिकटणार नाहीत. अगदी इझिली केक तव्यापासून सुटेल. आता इथे मी मेजरमेंट कपाचा जो सेट असतो ना, त्यातील पाव कपाचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यानेच सर्व पॅनकेक मी घालणार आहे. पण तुमच्याकडे जर असं मेजरमेंट कपाचं सेट नसेल तर तुम्ही घरातील एखादी वाटी किंवा एखादं भांडं सेट करा आणि त्यानेच सर्व पॅनकेक घालून घ्या. म्हणजे सगळे पॅनकेक छान एकसारखे होतील. तवा हलका गरम आहे. आता यावरती आपल्याला पाव कप बॅटर घालून घ्यायचं आहे. यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून हे एका बाजूने एकदम लो फ्लेमवरती घड्याळ लावून 2 मिनटं भाजून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, गॅस कुठेही मोठा किंवा मध्यम करायचा नाही, तर अगदी लो फ्लेमवरती 2 मिनटं याला एका बाजूने भाजून घ्यायचं आहे. साधारण 2 मिनटानंतर झाकण काढायचं आहे. बघा किती मस्त अशी याला जाळी पडलेली आहे. आता याला आपल्याला पलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही फक्त अर्धा ते 1 मिनटं भाजून घ्यायचं आहे. बघा
काय मस्त असा एकसारखा भाजला गेलेला आहे आणि कलर किती जबरदस्त आलेला आहे. लक्षात ठेवा, पॅन खूप गरम असायला नको, अगदी हलकासा गरम असायला हवा. पॅन जर खूप गरम असेल तर पॅनकेक व्यवस्थित निघणार नाहीत आणि ते पटकन करपतील. अर्ध्या मिनिटानंतर दुसऱ्या बाजूने भाजून घेतलं. आता हे काढून घेऊ. बघा किती मस्त पॅनकेक तयार आहे. रंग बघू शकताय, टेक्स्चर बघू शकताय आणि तव्यापासून तर अगदी सहज निघाले आहे. आता याच पद्धतीने आपण सगळे पॅनकेक बनवून घेऊ आणि पूर्णपणे थंड करून घेऊ. हे पॅनकेक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील इतके मस्त होतात. हे बनवत असताना याचा छान असा घमघमाट सुटलेला आहे. हे पॅनकेक कोणीही बनवू शकतील इतकी साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि मेन म्हणजे पटकन बनवून तयार होतात. हे असे पॅनकेक घरी बनवलात तर बाहेरचं पॅनकेक खाणं विसरूनच जाल, इतके भारी होतात. तर बघा इथे मी काही पॅनकेक्स बनवून घेतलेले आहेत. अगदी मस्त झालेले आहेत. तुम्ही बघू शकताय, छान सॉफ्ट स्पॉन्जी झालेले आहेत. रंग तर मस्त एकसारखा आलेला आहे. आता हे पॅनकेक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर यावरती तुम्ही न्यूट्रेला, जाम किंवा चॉकलेट स्प्रेड यावरती लावून खाऊ शकता. माझ्याकडे यापैकी काहीही नव्हतं, त्यामुळे यावरती मी चॉकलेट सिरप लावून घेत आहे. किती मस्त दिसत आहे, तुम्ही बघू शकताय. बाहेरचं केक मुलं खातातच, पण असं घरी केक बनवून दिला तर बाहेरपेक्षा 100% बेटर ते आहे. डोरा केक 2 ते 3 दिवस छान टिकतात. फक्त याला झाकून ठेवा म्हणजे ते छान सॉफ्ट राहतात. कट केल्यानंतर तर बघा अगदी मस्त दिसत आहेत आणि छान सॉफ्ट झालेले आहेत. चवीला तर अप्रतिम झालेले आहेत. तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.